जल में राह बनाते हैं और जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी फिर जाते हो. दगड असेल तरी सुद्धा तरुण जातोय माझ्या प्रभू श्री रामाच्या नावानं. राम नावाची महिमा काय तर राम म्हणता रामाची होईजे पदे बैसोनी पदवी घेजे. राम म्हटल्याच्या नंतर रामाचं स्वरूप आपल्याला प्राप्त होते. परंतु महाराज म्हणतात एक गोष्ट आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की कोणती मला अनुभव आलाय तो तुम्ही घेऊन पाहायला पाहिजे. आणि रामरसाची ज्याला एकदा चव लागली रामरसाची या चवी आन रस रुचती केवी त्याला दुसऱ्या कोणत्याही रसाची चव लागत नाही. आता याचं उत्तम असं उदाहरण कोणतं बजरंगबली. जेव्हा युद्ध झालं रावणासोबत रावणाचा पराभव झाला सर्वजण अयोध्येमध्ये आले. आता सर्वांना काही ना काहीतरी भेट वस्तू प्रभू श्री राम यांनी दिली होती. फक्त राहिले म्हणजे बजरंगबली. आता माता सीता म्हणाल्या सगळ्यात जास्त काम ज्यांचं आहे त्यांनाच तुम्ही काम काही दिलेलं नाही. कारण ते म्हणतात ना हे जग तुमच्या विना चालत नाही परंतु तुम्ही कुणाच्या विना चालत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुनिया चले ना श्री राम के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना राम चले ना हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना राम भी चले ना हनुमान के बिना. दुनिया ही तुमच्या विना चालत नाही पण तुम्ही हनुमंतरायाशिवाय चालत नाही. मग तुम्ही एवढे प्रिय असून त्यांना काही भेट वस्तू दिली नाही. तेव्हा प्रभू श्रीराम म्हणतात माझ्याकडून काही घेऊ शकत नाही तो घेणारच नाही तू ट्राय करून बघ. तेव्हा माता सीतेने एक सुंदर अशी अनमोल रत्नांची माळ त्यांना दिली. तेव्हा त्या माळीला एवढी अनमोल रत्नांची माळ त्या माळीला तेव्हा सर्वांनी बजरंगबलीला विचारलं का हो तुम्ही का फेकत आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की मी फेकत नाही आहे या माळीमध्ये मी माझा प्रभू श्री राम दिसतोय का हे पाहतोय. आता सर्वजण हसू लागले. त्या माळीमध्ये तुम्हाला प्रभू श्रीराम कसा दिसेल. मग त्यांनी माळच फेकून दिली. का कारण जो नाही राम का वो हमारे किसी नहीं काम का. जो रामाचा नाही तो आमच्या काही कामाचा सुद्धा नाही. तेव्हा सर्वजण चिडून त्यांना म्हणू लागली का हो तुम्ही म्हणताय की जो नाही राम का ज्याच्यामध्ये राम नाही तो तुमच्या काही कामाचा नाही. मग तुमच्यामध्ये राम आहे का. तेव्हा त्यांनी स्वतःची छाती फाडून दाखवतात कुठे श्रीराम जानकी मेरे
सांगा अच्छा हो या तेरी कोई बोलना भक्ति का तेरी कोई बोलना त्या भगवंताला सांगा अच्छा हो या बुरा हो मैं हूँ बस तेरा मी चांगला असेल वाईट असेल पण फक्त तुझा आहे तुझं नामस्मरण केलेले थोडी चूक झाली असेल तेव्हा भक्तीमध्ये मी का मोठा साधू नाही संत नाही जी काय आहे तू गोड मानून घ्यायची आहे आणि महाराज मी सुद्धा त्याच करणार काय गुण गाईन आवडी कारण भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे राम म्हणता रामाची होई जे राम म्हटल्याच्या नंतर रामाच्या पदाला आपण जातो यापेक्षा मोठी गोष्ट अजून काय पाहिजे महाराज परंतु बघा म्हणतात तुम्ही काय करा त्या भगवंताचं नाम घ्या आता भगवंताचं नाम घेताना भक्ती करताना एक गोष्ट लक्षात ठेवा संतांनी सांगितले एकतत्व नाम दृढधरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी पण आपलं कसं झालंय महाराज जसं गाणे ट्रेंडिंग मध्ये निघतात ना एखादं गाणं निघलं का त्याचंच ट्रेंड असते एखादं गाणं निघलं का त्याचं ट्रेंड एखादं डायलॉग रे मुझे मत फेक रे अगर मुंह पर लगाएगा तो छाले दूर हो जाएंगे रे प्रत्येक ठिकाणी सध्या हेच ट्रेंड चालू आहे मैं कॉफी हू रे ये करूंगा रे रील्स ओपन केली का नाही तर चटणी समोस्याची प्रेम कहाणी सध्या सगळं हेच ट्रेंडिंगमध्ये चालू आहे जसे गाणे ट्रेंडिंगमध्ये निघतात जसे डायलॉग्स निघतात ना ट्रेंडिंगमध्ये मागं निघलं होतं कोणतं चीन टबाक डमडम त्याच्यानंतर अजून एक आलं होतं कोणतं सचिन रस प्याला ये म्हणलं माय हल्ली एक चालू आहे झिंक चिका काहीतरी नाही का हां तरी म्हटलं इकडं काय एवढं लागलं नाव सेम आहे बरं का मी म्हटलं नाही मी घडवलेला डायलॉग नाही आहे जसे डायलॉग्स ट्रेंडिंगमध्ये काढतात तसे आजकाल आपल्या लोकांनी देवसुद्धा ट्रेंडिंगमध्ये काढले बरोबर ना तुम्ही बघा एक वेळ होता तिथं ट्रेंड फक्त एकच होता कोणतं शिव कैलाश के वासी धौली धारों के राजा शिव कैलाशों के वासी धौली धारों के राजा शंकर संकट हरना शंकर संकट हरना शिव कैलाशों के वासी म्हणजे ट्रेंड कुणाचं चालू होतं भोले बाबाचं ट्रेंड चालू होतं त्याच्यानंतर थोडंसं ट्रेंड बदललं सर्वजण म्हणू लागले कोई जाए जो वृंदावन मेरा पैगाम ले जाना मैं खुद तो आ नहीं सकता या प्रकारात ट्रेंड हे चालू होतं म्हणजे कुणाचं प्रेम मंदिर मध्ये जायचंय भगवान श्रीकृष्णाचं ट्रेंड चालू होतं त्याच्यानंतर हल्ली एक ट्रेंड चालू आहे कोणतं राधा 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 आता वारी आली की आपलं ट्रेंड बदलतं कारण जगात भारी पंढरीची वारी मग आपण काय म्हणतो